Hare
आशा भय लाज आड नये चिंता ऐशी तया शब्द समर्थाची मनोहरीचे दास निवृत्ती भूषणे तया करिता तुका म्हणे ऐसा करू याचा संग जेणी नव्हे भंग चिंतनाचा मनोहरीचे दास निवृत्ती भूषणे तया करिता गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय 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 करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसारी काय करील मनोहरीचे दास निवृत्ती भूषणे कापी कया घेणे करिकार जगद्गुरु तुकोबारा महाराजांनी आपल्या प्रासादिक परतत्व स्पर्श वाणीतून प्रासादिक वाणीतून महाराजांनी मोक्ष प्राप्तीचे साधन इथे तुकोबारा सांगतात. मोक्ष प्राप्ती या मनुष्य देहाला या सध्याच्या कलियुगामध्ये मोक्ष प्राप्तीचं तत्व कोणतं आहे, कोणत्या तत्वानं मोक्ष स्वरूपाला हा मनुष्य प्राप्त होतो, कोणकोणती साधनं चालू युगामध्ये कोणकोणत्या साधनापासून मोक्ष प्राप्तीपर्यंत मोक्षाच्या पलीकडे परमात्म तत्व हे जे प्राप्त आहे, परमात्मा तत्वाच्या अगोदर जे आत्मतत्व आहे, आत्मतत्वाच्या पुढे मोक्ष तत्व आणि मोक्ष तत्वाच्या पुढे हे परमात्मा तत्व, या तत्वापर्यंत पोहोचायचं साधन आपण तुकोबारा सांगतात. अतिशय सोपा मार्ग महाराजांनी इथं सांगितलेला आहे मोक्ष प्राप्तीचा. कोणकोणते असे साधन, मोक्ष प्राप्तीचे साधन या युगामध्ये कोणकोणते? महाराजांनी जो मार्ग सांगितला आहे, महाराजांनी अतिशय सोपा मार्ग आहे. मोक्ष प्राप्तीचे साधन भगवद्गीतामध्ये सांगतात. मोक्ष प्राप्तीचं साधन वेदामध्ये, पुराणामध्ये, 6 शास्त्रामध्ये मोक्ष प्राप्तीचं साधन सांगतात. गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला मोक्ष प्राप्तीचं साधन सांगतात. 12व्या अध्यायामध्ये मोक्ष प्राप्तीचं अर्जुनाला असं सांगितलं, तू माझ्यापर्यंत, माझ्या स्वरूपापर्यंत तू पोहोचू शकतो. कोणत्या साधनापासून? भगवंताने कोणकोणते मार्ग सांगितले? पहिला मार्ग सांगितला, मय्यावेश्य मनोये माम मयि एव मन आदत्स्व मयि बुद्धिम निवेशे निवसस्सि मय्येव अत ऊर्ध्वोन संशया. अर्जुनाला पहिला मार्ग सांगितला. पहिला मार्ग कोणता सांगितला? मयि एव मन आदत्स्व मयि बुद्धिम निवेशे. तुझं मन माझ्यापर्यंत पोहोचू शकतं, तुझी बुद्धी माझ्या तत्वापर्यंत पोहोचू शकतं. किंबहुना आपले हे सगळे इंद्रिय परमात्मा तत्व प्राप्तीसाठीचे दिली इंद्रिय हात पाय कान इंद्रिय हात पाय कान
हात पाय कान डोळे मुख बोलय वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण पुरोग. याच शरीरापासून आपल्याला परमात्मा तत्व हे प्राप्त करता येतं. या देहामध्ये 36 तत्वाचा देह आहे आणि या देहामध्ये 3 गुण असेल. हे 3 गुण परमात्मा तत्व हे प्राप्त करून देतं. ऐका, ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातनः. त्या देहाच्या ठिकाणी मनुष्य परमात्म्याचा अंश आहे आणि ते परमात्म्याचे अंश असल्या कारणानं परमात्म्याचे जे 6 गुण आहेत 6 गुणापैकी या देहाच्या ठिकाणी 3 गुण आहेत. 1 ज्ञान, 2 वैराग्य. जे 6 गुण भगवंताचे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर या 6 गुणापैकी 2 गुण, 1 ज्ञान आणि वैराग्य हे परमात्मा तत्वापर्यंत घेऊन जातं. भक्तीचे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी 3 दरवाजे, 3 पंख आहेत. 1 ज्ञान, 2 वैराग्य आणि 3 भक्ती. हे 3 दरवाजे मोक्ष प्राप्तीचे, 3 दरवाजे परमात्मा प्राप्तीचे. जसं 3 कर्माचे 3 दरवाजे, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म हे कर्माचे 3 दरवाजे, तसं मोक्षाचे 3 दरवाजे. या देहामध्ये 3 दरवाजे. म्हणून याच देहापासून हे चिदेही घडे देवाचे भजन आणि ज्ञान नाही कोटे. म्हणून या आपलंच शरीर आपण आपलंच शरीर मोक्षापर्यंत घेऊन जातो. आणि या शरीरामध्ये जे मन आणि बुद्धी जे आहे, मन आणि बुद्धी हेच मन आणि हेच बुद्धी आपल्याला परमात्मा प्राप्तीपर्यंत घेऊन जातं. म्हणून पहिला मार्ग जो आहे मोक्षाचा, मै एव मन आदस्व मै बुद्धी निवेश. मन आणि बुद्धी भगवंताला समर्पण करणं. दुसरा मार्ग मोक्षाचा, अतचित्तं समाधातुं न शक्नोषि महेश्वरम् अभ्यास योगेन ततो मां छाप्तुं धनंजय. अर्जुनाला दुसरा मार्ग सांगितला. अभ्यास योगानं परमात्मा हे तत्व प्राप्त करता येतं. तिसरा मार्ग मोक्ष प्राप्तीचा 3रा मार्ग सांगितला. अभ्यास एक समर्थोषी मत्कर्म कर्म भव मदर्थमपि कर्म आणि कुर्वन् सिद्धी ममाप्स्यसि. कर्मामध्ये तत्पर राहणं. कर्म हे आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतं. पण कोणतं कर्म? किम कर्म ते कवयपुत्र मोहितः तत्ते प्रवक्ष्यामि यजनात्वा मोक्षश शुभा. जे कर्म मोक्षापर्यंत घेऊन जातं ते कर्म तू कर्म करत राहा. हे कर्म तू माझ्यापर्यंत पोहोचतील. आणि 4था मार्ग सांगितला. 4था मार्ग अतद्यपि शक्तोषी, म्हणजे सर्व कर्म फल त्यागा तथा कुरु यथात्ममान. तू जे कर्म करतोस त्या कर्मफलाचा तू त्याग कर. तू कर्मफलाचा त्याग तू कर आणि त्यागामध्ये शांती आहे. त्यागामध्ये तू माझ्यापर्यंत पोहोचतील. आपण जे कर्म करतो, सात्विक जे कर्म करतो, या कर्माची अपेक्षा करायची नाही. गीता असं सांगते, आपण जे कर्म करतो, यत करोषि यतश्न्याशी यज्जोषि ददाशिय यत पश्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम्. आपण जे कर्म करतो भगवंताला हे कर्म समर्पण करणं. कर्म करत असताना अशा स्वरूपातून तुम्ही कर्म करा. जसं गीता कर्म सांगते कर्म करण्यासाठी. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगस्त्व कर्मणी. जीवाच्या ठिकाणी कर्माचं अनुष्ठान, कर्म हे जीवाच्या ठिकाणीच होतं. आणि जे कर्म करत असताना जो तू कर्माचा फलाचा त्याग हे आपल्याला परमात्मा तत्व प्राप्त करून देतं. विठोबार कुमारी हे 4 मार्ग गीतेमध्ये.
पहिला मार्ग मन आणि बुद्धी, दुसरा मार्ग अभ्यास योग, तिसरा मार्ग हो नाही नाही 8 कधीची वेळ 8 ते 10 विठोबा रखुमाई गीतेमध्ये 4 मार्ग परमात्मा तत्व महाराज त्याच्याही पुढं अगदी सोपा मार्ग परमात्मा प्राप्तीचा सोपा मार्ग आणि परमात्मा प्राप्तीचा अतिशय सोपा मार्ग सकल तीर्थाच्या दुरे जे का माता पितरे तया सेविसी गिर शरीरे ऋण केले सगळी तीर्थ आपल्या आई वडिलांच्या चरणावरती पहाड परमात्मा स्वरूप आपल्या आई वडिलांच्या ठिकाणी पहावं आपल्या स्वतःच्या आई जन्मदात्या आई वडिलांची सेवा या सेवेचं फळ परमात्मा दर्शन तुम्ही जिथं असाल तिथं हा परमात्मा येतो पुंडलिक भक्त पुंडलिक कुठेही गेले नव्हते भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांच्या सेवेवरती जिथं पुंडलिक होते तिथं स्वतः भगवान श्रीकृष्ण तिथं गेले भगवान श्रीकृष्ण भक्त पुंडलिकाची भक्ती पाहून कुठून आले नेण ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी भगवंत द्वारकेहून पंढरपूरला आले भक्त पुंडलिकाची भक्ती पाहून आणि भक्त पुंडलिक जिथं होते तिथं स्वतः भगवंत तिथं गेले याला साध्य भक्ती असं म्हणतात भक्तीचे 2 प्रकार एक साध्य भक्ती 2 साधन भक्ती साध्य भक्तीमध्ये जिथं भक्त असेल देव तिथं स्वतः जातो आणि साधन भक्तीमध्ये भक्ताला देवाकडे जावं लागतं इथं भक्त पुंडलिकाची साध्य भक्ती आहे परमात्मा प्राप्तीची परमात्मा प्राप्तीचं आई वडिलाची सेवा एक साधन पुढं परमात्मा प्राप्तीचं आणखीन एक साधन गुरु देते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान हे नंदू हे वाजू नकोस आपण हात कुठ्याला काय सारखं वाजवतोय ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे गुरुची या मुखे होईल ब्रह्मज्ञान या ज्ञान दैवत्व कैवल्य ज्ञानानं मोक्षाची प्राप्ती हेच ज्ञान आपल्याला परमात्मा तत्वापर्यंत घेऊन जातं ज्ञानेश्वरी असं सांगते तरी परमात्माविषयी जे वस्तू असे जे जया दिसे ज्ञानास्तव अध्यात्म ज्ञान नित्वत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम अध्यात्म ज्ञानानं तत्वदर्शन प्राप्त होतं ज्ञानानं परमात्मा हे प्राप्ती आहे म्हणजे ज्ञानानं परमात्मा प्राप्ती आहे आई वडिलांच्या सेवानं परमात्मा प्राप्ती आहे गीतेतले 4 मार्गानं परमात्मा तत्व आहे आणि 5वं जे 6वा मार्ग आहे परमात्मा तत्व इथं जगद्गुरु तुकोबरा सांगतात करूयाची कथा नामाचा गजर आमा संसार काय करी विठोबा रखुमाई हरिकथा हे एक मोक्ष प्राप्तीचं साधन हरिकथा परमात्मा प्राप्तीचे एक साधन की ज्या कथेमध्ये आपल्याला साक्षात भगवंताचं दर्शन होतं मग ती कथा कोणतीही असू दे भागवत कथा असू दे शिवकथा असू दे अथवा रामकथा असू दे की जिथं मनुष्याला स्वानंद प्राप्त होतो अशी ही कथा जिथं आत्मानंद प्राप्त होतो अशी ही कथा
जिथं ब्रह्मानंद हा प्राप्त होतो अशी ही कथा. नाथ महाराज भागवतामध्ये भावार्थ रामायणामध्ये असं म्हणतात, रामकथा जिथे असते जिथं रामकथा अधिक रम्य रामायण कथा त्याही वळी तो रसाळ वस्त भाग्याले श्रवणा पंता कथा ऐकता स्वानंद. जिथं रामकथा असते त्या रामकथेमध्ये स्वानंदाची प्राप्ती होते. जिथं रामकथा असते तिथं मारुतीराचं दर्शन होतच. जिथं भागवत कथा असते तिथं महादेवाचं दर्शन होतच. जिथं कथा असते जिथं ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन परमात्माचं दर्शन होतच. जिथं कथा असते तिथं मोक्ष स्वरूप असतच. जी कथा ऐकते ही कथा काय देते? कथा श्रवण भक्ती देते. श्रवण भक्ती भागवत भक्तिशास्त्रामध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. भक्तीचा प्रारंभ श्रवण भक्तीपासूनच प्रारंभ आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदम दास्य सख्यात्म निवेदनम. श्रवण भक्ती काय देते? तैसा मनाचा मानून येता आणि इंद्रिया दुःख न देता एक मोक्ष आहे ऐकता श्रवणाची माझी. फक्त श्रवणानं मोक्षाची प्राप्ती होते. मग इथं कथामध्ये आपण कोणती भक्ती करतो? श्रवण भक्ती करतो. विठोबा कुमारी किती पवित्र. अरे ही कथा फक्त मनुष्य श्रवण करत नाही. ही कथा कोण 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 श्रवण करत? ही कथा कोण कोण श्रवण करत? ऐसा संवाद कैलासगिरी गिरिजेसे सांगे त्रिपुरारी एका जनातनी सत्य निर्धारी कीर्तन गजरी उभे तीन देव. आता इथे ब्रह्मा सत्य लोकातून ब्रह्मदेव येतात. वैकुंठातून महाविष्णू येतात आणि कैलास पर्वतावरून महादेवजी येतात. महादेवाला कथा किती आवडते. देवईची रज चरणीची माते धावत चालते मागे मागे. जिथं कथा असेल तिथं देव चरणीची वंदू शुळपाने नाचते कीर्तने त्यांचा माता. जिथं कथा असेल मग ती कोणती कथा, भागवत कथा असू दे, शिव कथा असू दे अथवा राम कथा असू दे, त्या कथेतल्या जिथं कथा झाली आहे त्या कथेतील भूमीची माती आपल्या कपाळावरती लावतात. हा कथेचा अधिकार. ही कथा कैलास पर्वतावरती वाल्मिक ऋषींनी सुद्धा या कैलास पर्वतावरती ही कथा केलेली. इथं आता जी कथा होते ही कथा कैलास पर्वतावरती झालेली. सगळ्या देवांनी या कथेचा लाभ घेतलेला. सगळ्या देवादी लोकांनी या कथानुश्रवण भक्तीचा लाभ घेतलेला. फक्त तुम्हीच या कथेचा लाभ घेता. तुम्हीच फक्त श्रवण भक्ती करता या कथेमध्ये असं नाही. या कथेचा लाभ संत घेतात. या कथेतली श्रवण भक्ती संत घेतात, गंधर्व घेतात, गंधर्व घेतात, दानव घेतात, देव घेतात. या कथेचा श्रवण भक्तीचा लाभ देव फक्त एकटे नाही, उभयता घेतात. शंकर आणि पार्वती, विष्णू आणि लक्ष्मी या कथेचा श्रवण भक्ती घेतात. कुठंतरी पाठीमागं भाग्य केलं म्हणून या कथेचा आपण लाभ घेतोय की विनासायास आपल्या या कथेमध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. महाराज या कथेमध्ये काय होतं, ही कथा काय देते? ही कथा फक्त परमात्मा दर्शन देत नाही. ही कथा काय देते आपल्याला? ही कथा काय देते? हे कथा काय देते? भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उद्भव देते. ही कथा काय देते आपल्याला? आपल्याला काय देते? ही कथा आपल्याला ज्ञान प्राप्त करून देते. ही कथा आपल्याला काय देते? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या या बोधावरती घेऊन जाते. ही कथा काय देते आपल्याला? ही कथा काय देते आपल्याला? ही कथा
काय देते आपल्याला? ही कथा काय देते? एका ठिकाणी सांगतात ही कथा काय काय देते आपल्याला? कलिकाळ दोष निवर्तक ही कथा काय देते? जीवत्व नाशता ही कथा देते. ही कथा काय देते? देव प्रापक ही कथा देते. ही कथा काय देते? भक्तीतली अनन्यता देते. भक्तीतली आनंद रूपता देते. भक्तीतली अभयरूपता देते. ही कथा काय देते? जसं तुकोबरा म्हणतात ना, अरे कायानो हे केले
नाम काय देत नाही, तशी कथा हे काय देत नाही. जळते दोषाचे डोंगर, दोष निवर्तन, सगळ्या दोषाचं निवर्तन या कथेमध्ये होत. जीवत्व नाशता, या देहानं जी माया धारण केलेली आहे, या देहानं या माया धारण केले, ही माया बाहेर कोण काढतं? ही कथा काढते. ही माया काय करते? जीवाला ब्रह्मापर्यंत पोचू देत नाही. जीवाच्या आणि ब्रह्माच्या मध्ये ही माया आहे. जीवाला ब्रह्म इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे, पण मध्ये मायेचा प्रतिबंध आहे. परमात्मा हे जीवाला डोळ्याने दिसतो, परमात्मा डोळ्याने परमात्मा दिसतो, पण मध्ये प्रतिबंध कोणता आहे? मायेचा प्रतिबंध आहे. लक्ष्मणाच्या जवळ अगदी रामप्रभू आहेत, लक्ष्मणाच्या जवळ अगदी रामप्रभू आहेत, पण मायारूपी सीता मध्ये आहेत. वनवासामध्ये असताना राम पुढं, मध्ये सीता आणि पाठीमाग लक्ष्मण आहे. जीव लक्ष्मण आहे, माया सीता आणि ब्रह्म रामप्रभू आहेत. लक्ष्मणाच्या पुढे रामप्रभू आहेत, पण मध्ये मायारूपी सीता माता आहेत. म्हणून लक्ष्मण करतात काय? रामप्रभू डोळ्याने दिसत नाहीत, म्हणून लक्ष्मण करतात काय? एकदा उजव्या बाजूला जातात, एकदा डाव्या बाजूला जातात. माया सरकत नाही, ठीक आहे, चल मीच सरकतो बाजूला. मायेमध्ये खूप ताकद आणि मायेमध्ये खूप सामर्थ्य आहे. देवापेक्षा मायेत ताकद आहे. 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्रानं. मेनका पाहिले रे पाहिले, 60,000 वर्ष तपश्चर्यावरती पाणी सोडलं. मग तप सांग, तपात ताकद आहे का मायेत ताकद आहे? मायेच्या पुढं तप हारलं महाराज, तपाचा पराजय झाला. फक्त मेनका पाहिले, विश्वामित्र घायाळ झाले. मायेत किती ताकद आहे. अरे नारद मुनीला सुद्धा, नारद मुनी या मायेच्या पुढं काही चाललं नाही. महादेवाचं मायेच्या पुढं काही चाललं नाही. विष्णू ही मायेच्या पुढं काही चाललं नाही. हे मायेत ताकद आहे. जशी कर्मात ताकद आहे, देवात ताकद नाही, तसं मायेत ताकद आहे, पण देवात ताकद नाही. मग ही जीवानं धारण केलेली माया, ही माया कोण बाहेर काढतं? कोण माया का बाहेर काढतं? ही हरिकथा काढते. विठोबार कुमार कलिकाळ दोष निवर्तक. या काळाच्या बंधनातून बाहेर कोण काढतं? करूयाची कथा नामाचा गजर. ही कथा का कलिकाळ निवर्तक दोष जो आहे, म्हणजे जिथं कथा असते, जिथं कथा असते, रे यमधर्म सांगे दूता, ते तुम्हा नाही सत्ता. जे तो होय हरिकथा, सदा घोष नामाचा. जिथं हरिकथा असते, यमधर्माला अज्ञान हा कथेचा अधिकार. ही कथा काय देते? देव प्रापक. ज्याचं आपण ध्यान करतो ते रूप जो श्रवण करता कथा आहे, त्याच्या ठिकाणी येतं देव प्रापक. देवरूप त्या कथा जो श्रवण करतो त्याच्या ठिकाणी देव प्रापक हा गुण येतो. ही कथा काय देते? भक्तीमध्ये अनन्यता देते. अरे भक्तीला महत्व कधी? अनन्याश्चिंतयन्तो मां योगेन मां ध्यायन्तुपासते. अरे भक्तीला महत्व कधी? ये तो सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्परः. निष्काम उपासना असेल तर, निष्काम कर्म असेल तर भक्तीला महत्व आहे. भक्तीला महत्व कधी? भक्तीला महत्व कधी आहे? अरे निष्ठावंत भाव भक्ताचा सधर्म. निष्ठावंत भाव भक्ताला निष्ठावंत भाव भक्ताचा सधर्म. निष्ठावंत भाव भक्ताला निर्धार हे परम
कथेमध्ये बसलाय. तुमचा धर्म कोणता? कथेमध्ये येणं आणि बसणं हा धर्म का? नाही. अरे कथेचा धर्म काय? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. जिथं कथा असेल निष्ठापूर्वक श्रवण भक्ती करणं. तुम्ही कथेमध्ये बसता, कथा श्रवण करता आणि त्याच्यामध्ये भाव नसेल तर तुका म्हणे मुख्य पाविजे हा भाव, भावापासी देव स्वरूप. कथेमध्ये बसता आल्याबरोबर काय कर? प्रथम भाव शुद्ध कर, अंगी वैराग्याचा भर, भक्ती पाहिजे शिरुदर, याहून धर्म कोणता? शुद्ध भाव. त्या कथेच्या मंडपात येताना शुद्ध अंतःकरणापासून कथेच्या जिथं कथा आहे, जिथं मंडप आहे, सगळे 6 विकार बाहेर काढा. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय बाहेर काढा. अंतःकरण चतुष्टय बाहेर काढा. 3 गुण बाहेर काढा. शुद्ध अंतःकरणानं परमात्म्यावरती स्थिर बुद्धी ठेवा आणि मंडपामध्ये प्रवेश करा. जो मनातला जो काम क्रोध लोभ मोह लोभ द्वेष मद मत्सर या मंडपाच्या बाहेर काढा आणि मग इथं मंडपात या. हे शरीर पवित्र करून भगवंताचं नाम घेऊन या इथं कथेमध्ये प्रवेश करा आणि या इथं मंडपामध्ये साक्षात परमात्मा दर्शन होतं. शुद्ध अंतःकरणापासून या मंडपात प्रवेश करा, परमात्मा दर्शन होईलच. श्रद्धया सत्य माप्यते. अरे श्रद्धेने निष्ठेने विश्वासानं इथं आपल्याला परमात्मा या कथेमध्ये परमात्मा दर्शन घडणारच असा भाव मनामध्ये ठेवा. आणि इथं तुम्ही बसता समोर महाराज जो कथाकार असतो, या कथाकाराचा अधिकार काय पाहिजे? वाल्मिक ऋषी असं सांगतात. वाल्मिक ऋषीचा अधिकार काय होता? अहो बत कुमारेन कल्याण गुण शालिनी वाघ उठवा परमोद्वारा वैराग्य सगर्वनी. जो कथाकार आहे या कथाच्या मुखातून अमृत रस आहे. एका अक्षरात भरला असे रमाकांत. एका अक्षरात सुद्धा मोक्षाची प्राप्ती या रसाळ वाणीतून. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्शी जैसा. त्या वाणीतून परतत्वाला आपल्या अंतःकरणाने स्पर्श केला पाहिजे. आपल्या अंतरंगामध्ये जो वक्ता आहे त्या वक्त्यानं आपल्या श्रोताच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला पाहिजे. जो श्रोता आहे त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य हे प्राप्त झालंच पाहिजे. अहो बत्त कुमारेन कल्याण गुण शालिनी. जो श्रोता आहे त्याचं हित झालं पाहिजे, त्याला वैराग्य हे प्राप्त झालंच पाहिजे. वैराग्य हे प्राप्त झालंच पाहिजे. आणि जे तुम्ही कथा ऐकता फक्त इथं कथा ऐकू नका, घरी जा आणि मनन करा. अरे कथेचं पुण्य कधी लागतं? या कथेचं पुण्य कधी? ज्ञानेश्वरी असं सांगते, हे शब्द विन संवादीजे इंद्रिया निनता भोगीजे गोनादी झोंबेजे प्रमयासी. पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निळा नाही तुझा. तर कथेचं पुण्य आपण जे कथा ऐकतो या इंद्रियाला त्याचं वलन पडलं पाहिजे, मग ते कथेचं पुण्य लागतं. आणि हे याच कथेमध्ये जर या कथेमध्ये शुद्ध भाव जर असेल, अरे देवाला पाहिजे का? देवाला काय पाहिजे? फक्त शुद्ध भाव पाहिजे. अरे भक्तीतलं बळ काय? भक्तीमधलं बळ भाव. हा भाव आपल्याला मोक्ष प्राप्त करून तो परमात्मा प्राप्ती करून देतो. महाराज ही कथा या कथेशी समरस कसं झालं पाहिजे? महाराज कधी तर सांगत असतील पा, या कथेमध्ये समरस कसं झालं पाहिजे, कशी कथा श्रवण करावी. आणि प्रत्यक्ष पुढं भगवान, माझ्या डोळ्यापुढं भगवान श्रीकृष्ण उभा आहे. माझ्या डोळ्यापुढं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उभा आहेत. मी पाहतो आहे समोर भगवंताला, मी पाहत आहे असा भाव आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. डोळ्यामध्ये अष्ट सात्विक आपल्या देहाच्या ठिकाणी श्रवण भाव. इथं या मंडपामध्ये अष्ट सात्विक भाव आपल्या देहामध्ये अष्ट सात्विक भाव आले पाहिजेत. कंठी प्रेम दाटे, कंठ दाटून आला पाहिजे. डोळ्यावरती अश्रू आले पाहिजे.
मन भरूर बजे रोमांच केस उभे राहिले पाहिजे. या कथेशी अरे मी आता इथं नाही, मी एका विशिष्ट भगवंत जे कृष्ण परमात्मा लीला करतात त्या लीलाच्या गोपिकाच्या बाजूला मी आहे. तसा गोपिका या नाचतात लीलामध्ये, मीही त्या ठिकाणी नाचत आहे असा आपल्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. असा भाव असेल. अरे इथं तुम्हाला इथं 7 दिवसामध्ये भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल. भाव कसा असावा कथेमध्ये. तुकार कुमार सामान्य वाटते का? ही कथा म्हणजे सामान्य नाही. कथा त्रिवेणी संगमा देव भक्ताने नाम. त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना आणि सरस्वती. गंगा यमुना सरस्वती. एक भक्ती आहे, एक ज्ञान आहे, एक वैराग्य आहे. इथं 3 त्रिवेणी संगम आहे. आणि इथं आपल्याला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडणार आहे. महाराज एक कथाकार, एक कथा श्रोता आहे. महाराज एका गावामध्ये रामकथा आहे. रामकथा. महाराज कथा ऐका. कोणती कथा ऐका आणि कथा ऐकू नका. कोणती? कर्मकथा ऐकू नका, दंतकथा ऐकू नका. ऐका साधू कथा ऐका, राम कथा ऐका आणि भागवत कथा ऐका. राम कथा त्या गावामध्ये पती आणि पत्नी रोज या कथेला येत होते. रसाळ वाणी, कथाकाराची रसाळ वाणी आहे, जशी महाराजांची रसाळ वाणी आहे. महाराज वाणी कशी असावी? री तयाचे विसाट शब्द सुखी मनो येती वेद सदेह सच्चिदानंद का नुभावा तो. त्या वाणीतून प्रत्यक्ष परमात्मा इथं प्रगट झाला पाहिजे, असा वाणीत अधिकार पाहिजे. पांडुरंगाचा आशीर्वाद महाराजाला. बऱ्याच ठिकाणी मी महाराजांचं नाव ऐकलं होतं. बऱ्याच लोकांची श्रद्धा. महाराज पांडुरंग असं वाणीत अशी ताकद असावी, प्रत्यक्ष वाणीमध्ये सरस्वतीचं अधिष्ठान तिथं असावं. आमचे महाराजांच्या ठिकाणी सरस्वतीचा वाद विलास वाणीवरती आहे. साक्षात हात जोडून पूर्व उत्तर मीमांसा, त्या 2 वाण्या हात जोडून असाव्या. त्याच्या पाठीमाग गुरुचा आशीर्वाद पाहिजे. त्याच्या पाठीमाग आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती त्याच्या पाठीमाग पाहिजे. शास्त्राचा आशीर्वाद, गुरुचा आशीर्वाद, आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद, श्रोत्याचा आशीर्वाद. अरे कथा करायला महत्व कधी? श्रोत्यामुळं. तुम्ही येता आणि तुम्ही ऐकता, ते तो खरा तो आनंद आहे. की पुन्हा कुठं तरी आपलं एखाद्या वाणीतून मला हे ज्ञानदान आहे. अन्नदानापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ आहे. सेवेतो हा रस वाचितो वालिका. महाराज हे ज्ञानदान करतात. हे ज्ञानानं प्रत्यक्ष परमात्मा प्राप्ती आहे. आणि ज्ञान आपल्याला काय देतं? अज्ञानातून हे ज्ञान बाहेर काढतं. हे ज्ञान काय देतं? संसार दुःखातून हे बाहेर काढतं. आणि हे महाराज आपल्याला ज्ञानदान करतात. अनंत उपकार महाराजांचे. असा एक वक्ता राम कथा ऐकायला जात होते. फक्त एकटा नाही, पती आणि पत्नी. महाराज असं म्हणतात, कथा ऐकत असताना एकटं नाही, उभयत जायला पाहिजे. तर त्याचं अधिक पुण्य लागतं. कथा ऐकत असताना पती आणि पत्नी उभयता कथा श्रवण असेल. आता ज्यांनी पुण्याने उद्यापासून अवश्य घेऊन या. बरोबर आहे महाराज. विशुप्पा रकुमार
2 ते 3 दिवस पुढं 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 रामकथा पुढं पुढं जात आहे. राम वनवासाला बाहेर पडले होते तिथपर्यंत ही कथा. कैकईनं राम प्रभूला वनवास दिला तिथपर्यंत हा कथा हा व्यक्ती कथा ऐकत होता. 3 दिवस कथेचे 3 दिवस झाले होते आणि 4था दिवस कथेचा. पर्याय कारणास्तव त्याला जाणं भाग होतं. कुठंतरी एक महत्वाचं काम होतं. जायची इच्छा नव्हती त्याला. इच्छा नसताना कथेची गोडी लागलेली आहे, कथेची ओढ लागलेली आहे. कथेच्या वेळेमध्ये कधी एकदा कथेची वेळ येईल, कधी एकदा कथेची वेळ होईल. मासा जसा पाण्यासाठी तडपतो, अरे मासा पाण्याच्या बाहेर टाकला. मासा पाण्यात जाण्यासाठी, पाण्याकडे जाण्यासाठी जसा तडपतो तसा कथेसाठी तडपतोय. कधी एकदा कथेला प्रारंभ होतो अशी तळमळ. आणि जाताना पत्नीला सांगितलं, तू कथेला जा, कथा लक्षपूर्वक ऐक आणि मी आल्यानंतर संध्याकाळी कथेमध्ये काय झालं ते मला सांग. कथेची वेळ संध्याकाळी 2 ते 5 होती. घड्याळाकडे त्यांनी पाहिलं, जिथं कामाला गेला होता तो घड्याळाकडे पाहिलं, 2 वाजलेली होते. देहानं तिथे मनानं कुठे कथेमध्ये. कथेला प्रारंभ झाला असेल, व्यासपीठावरती महाराज आता विराजमान झाले असतील आणि कथेला प्रारंभ झाला असेल. देहानं तू तिथे मनानं कुठे कथेमध्ये. 5 वाजेपर्यंत तडफत होता 5 वाजेपर्यंत. अरे आता तर हे साधन आली महाराज. विज्ञानानं तुम्हाला एक चांगला मार्ग दिलाय. कथेमध्ये जरी नाही येता आलं, बायकोने साधा मोबाईल चालू केला तो तिथं ऐकू शकतो. एक फायदा दिलाय विज्ञानानं. काही कारणास्तव नाही आला पती देवाला, इथं मंडपामध्ये आला, मोबाईल चालू करा, तो तिथं बसून श्रवण करू शकतो. एवढे उपाय, एवढे साधनं आपल्या चालयुगामध्ये दिले, तरी लोक त्याचा फायदा घेत नाही, तरी त्याचा उपयोग घेत नाही. त्या काळी त्यावेळी मोबाईल नव्हता आणि लक्ष होतं कथेमध्ये. आणि 5 वाजता 6 संध्याकाळी सूर्यास्तानंतर तो ग्रस्त घरी आला. ताबडतोब घरी आला, पिशवी ठेवले, जिथं पत्नी होती तिथपर्यंत पोचला. सांग कथेत काय झालं, कथेमध्ये काय झालं. बायको म्हणते, हात पाय धुवा, चहा प्या, मग सांगते. नाही, आत्ता सांग, ताबडतोब सांग, काय झालं कथेमध्ये, सांग, लवकर सांग. अहो आज कथेमध्ये काय झालं, आज कथेमध्ये रावण आला आणि सीता मातेला घेऊन गेला. काय, माझ्या रामाच्या सीतेला रावण घेऊन गेला? हो महाराज, हो. धीर गंभीर झाला आणि अनपेक्षितपणे त्याने हात उचलला आणि बायकोच्या थोबाडीत मारला. मग तू काय करत होतेस? जिथं कथेमध्ये माझ्या रामाची सीता घेऊन जात असताना रावणाला तू प्रतिबंध केला नाहीस, तू काय करत होती तिथं सांग. माझं दुर्दैव, मी त्या ठिकाणी कथेच्या वेळी तिथं नव्हतो. रावण जिथं आला तिथं सीता मातेला घेऊन जात असताना मी असतो, रावणाच्या समोर गेला असतो, त्या प्राण जरी गेला तरी मी माझ्या रामाच्या सीतेला जाऊ दिलं नसतं. मग तू काय करत होती सांग. ती पत्नी म्हणते, अहो खरी सीता नव्हे, कथेतली सीता. पत्नीचा भाव पा आणि पतिदेवाचा भाव पा, दोघांचे अंतर किती आहे. कथा
पतिदेव कोणत्या स्वरूपातून कथा ऐकतो आणि पत्नी कोणत्या स्वरूपातून ऐकतो. महाराज, कथेचं माध्यम कसा असावा, कथा श्रवण करताना जसा याचा भाव तसा आपली कथेचं श्रवणाचं स्वरूप असावं. हा म्हणतो, ठीक आहे, तू एक स्त्री आहेस, तुझं बळ कमी पडलं असतं रावणाच्या समोर. अनेक पुरुष होते, एका पुरुषानं कुणीही प्रयत्न केला नाही. माझ्या रामाच्या सीतेला घेऊन जात असताना रावणाच्या समोर कुणी गेलं नाही. धावत तो मनपात गेला आणि त्या मनपाच्या ठिकाणी काही 5-6 लोक होते. तिथं गेला, हो तुम्ही कथेमध्ये होता का? होतो. मग या कथेमध्ये आज सीता रावण येऊन घेऊन गेला, मग तुम्ही का त्याला प्रतिबंध केला नाही, का रावणाला अडवलं नाही? ते 4-5 लोक म्हणतात, अहो खरी सीता नव्हे, कथेतली सीता. चौघांचा 4 पुरुषाचा भाव पा, याचा कथेतला भाव पा. बोलता म्हणला, ठीक आहे, फक्त मला सांगा, या रावण सीताला घेऊन जात असताना कोणत्या रस्त्यानं गेला सांगा. एक सहज म्हणला, उजव्या दिशेनं गेला. आणि त्या उजव्या दिशेनं हा ग्रस्त, हे रावण, सोड माझ्या सीतेला, सोड. धावत जातो त्या उजव्या दिशेनं. हे रावण, सर्वत्र अंधार पसरलेला. चंद्राचा अंधारही तिथं त्याच्या पुढं कमी पडतोय. जिकडं दिसल तिकडं तो धावतोय. हे रावण सोड. धावता एका दगडाला ठेच लागली आणि त्याला रक्त आलं. त्या रक्ताच्या त्याच्याकडे पाहिलं नाही. हे रावण, सोड माझ्याकडं. आणि खाली एका खड्ड्यात पडला, डोक्याला लागलं, उठला. हे रावण, सोड सीतेला, कुठं सोड. आणि खाली पडताना एका समोर त्याला एक दगड दिसला आणि तो दगड उचलला. हे रावण, कुठेस तू, ये. मात्र अबक दगड तुझ्या डोक्यात मी घालन. सोड माझ्या सीतेला, सोड. सैरा भरला. ही त्याची अवस्था कोण पाहत होतं? ही अवस्था कोण पाहत होतं? गावची लोक पाहत होते का? नाही. ही त्याची अवस्था कोण पाहत होतं? त्याचा भाव कोण पाहत होतं? राम प्रभूती निष्ठा कोण पाहत होतं? कोण पाहत होतं? कैलास पर्वतावरून पार्वती आणि महादेव पाहत होते. पार्वती बाजूला. पार्वती म्हणते, देवा काय त्याची भक्ती, धन्य त्याची भक्ती. चला दर्शन देऊ आपण. हे पार्वती, सध्या नको, त्याची अवस्था अवघड आहे. मी समोर गेलो तर माझ्याच डोक्यात दगड घालेल. नको, थोडं थांब. इकडं. ए रावण, कुठे? सोड माझ्या सीतेला. आणि महादेव म्हणतात, असं नको जायला, असं नको, थांब. मी रावणाचं रूप घेतो आणि तू सीतेचं घे. काय रावणाचं भाग्य, महादेवाने रूप घ्यावं महाराज. आणि तसा रावण योग्यता होत महाराज. महादेवाचा लाडका भक्त रावण होता. महादेवाची पूजा करावी रावणानेच करावी. रोज 1000 कमळ वाहत होते रावण. रावण हा पंडित आहे. रावण हे ब्राह्मण आहे. रावण अतिशय विद्वान आहे. मारुती राय रावणाकडे पाहून प्रभावित झाले होते. पहिल्यांदा रावणाला पाहिलं होतं मारुती. आणि तो रावणाचा करारीपणा, रावणाचं ज्ञान, रावणाची लंका, रावणाचं सिंहासन, रावणाचा दरबार पाहून मारुती राय प्रभावित झाले होते. ते रावणाचं थाटमाट पाहून, रुबाब पाहून.
आणि तो रावणाचं रूप घेतलं महादेवानं आणि सीता पार्वती घेतलं खांद्यावर आणि त्याच्या समोर उभं राहिले. हे घे तुझी सीता, हे घे सीता. म्हणतो एकदा माफ करतो आणि दुसऱ्या वेळी जर माझ्या सीतेला, रामाच्या सीतेला जर पाहिलं मी आणि तू हाय. त्याची रामनिष्ठा पाहून आहे तिथंच महादेवाने आपलं खरं रूप प्रगट केलं. महादेवाने आणि पार्वतीनं आहे तिथं त्याला दर्शन दिलं, आहे तिथं दर्शन दिलं, आहे तिथं दर्शन दिलं. म्हणून तुकोबरा म्हणतात करूयाची कथा नामाचा गजर विठोबा कुमार. म्हणून कथा श्रवण करताना जसा हा ग्रस्ताचा भाव आहे तसा कथा श्रवण करा. महाराज तुम्ही इथं कथेमध्ये 4-4-5 तास बसता आणि जर भाव नसेल काही अर्थ नाही. अरे ज्ञानेश्वरी असं सांगते. ज्ञानेश्वरी काय सांगते? अरे मृत जैसा शृंगारीला गाढव तीरते न्यायला कडू दुधिया मातीला गोळे जैसा. मेलेला माणूस आहे आणि त्या मेलेला माणसाला शृंगार केला. काही अर्थ आहे का? काही अर्थ नाही. मग तुम्ही कथेत बसता आणि जर भाव नाही काही अर्थ नाही. गाढवाला किती वेळा तुम्ही गंगेमध्ये नाहू घाला काही अर्थ नाही. मग तुम्ही कथेत बसता भाव नसेल काही अर्थ नाही. कडू भोपळा असतो, त्या कडू भोपळ्याला बाहेरून गुळाचा लेप लावला, आतमध्ये कडूपणा आहे आणि बाहेरून त्या गुळाचा लेप दिला काही अर्थ नाही. मग तुम्ही इथं कथेत बसता आणि भाव नसेल काही अर्थ नाही. मृत जैसा शृंगारीला रे ऊसग्रही तोरण बांधिले उपवासी अन्न मातिले कुंकुम सिंदूर केले कांत हिने. पडक घर, त्या घराला काही आकार नाही, घराला छत नाही, भिंती पडलेल्या आणि त्या घराला तोरण बांधलं. घराला शोभा आहे का? नाही. मग तुम्ही इथं बसता भाव नाही, त्या कथेला शोभा नाही. एखादा मनुष्य आत्ता भोजन केलेला आहे आणि त्याच्या पुढे पंचपक्वान समोर ठेवलं काही अर्थ नाही. विधवा स्त्री आहे आणि त्या विधवा स्त्रीनं कपाळावरती कुंकू लावलं काही अर्थ आहे का? काही अर्थ नाही. मग तुम्ही त्या कथेमध्ये बसता आणि त्या कथेत भाव नसेल काही अर्थ नाही. म्हणून इथं सुद्धा महाराज कथा ऐकत असताना शुद्ध अंतःकरणापासून कथा ऐका. का? तर याचा परिणाम आम्हा संसार काय करी, संसारामध्ये मोक्षाची प्राप्ती आहे. म्हणून तुकोबरा इथं म्हणतात करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. आणि म्हणून मनोहरीचे दास लेवती भूषणे, इथं मोक्षाची प्राप्ती आहे. मनोहरीचे दास लेवती भूषणे कापे कापे तया भेने कलिकाल. पुढचा विचार अगदी थोडक्यामध्ये आपण करू. कथेची वेळ झालेली आहे. इथं आपण एक 10 मिनिटांमध्ये सेवा संपवतो आणि पुढं आपण करू. अरे म्हणा करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा
वास्तविक कथेमध्ये माणूस झोपण्यासाठी येत नाही. काही वेळेला मनुष्य झोपी जातो. त्याच्या पाठीमागं असं कोणतं कारण आहे? महाराज काय आणि सांगतात सुद्धा. आता मी ऐकलं ते सांगतो. महाराज कथेमध्ये स्वतःहून झोपवत नाही, झोपवलं जातं. म्हणजे इथंही राजकारण. कोण झोपवत? कोण झोपवत? त्याच्या पाठीमागं असं कोणतं कारण आहे? पौराणिक कोणतं कारण आहे? राम आणि रावणाचं युद्ध चालू असताना कुंभकर्णाचा वध राम प्रभूंनी केला. कुंभकर्णाचा वध झाला आणि कुंभकर्णाची पत्नीला ही बातमी लागली, आपल्या पतीचा मृत्यू झालेला आहे, आपल्या पतीचा वध झालेला आहे, आपल्या पतीचा प्राण गेलेला आहे. राम प्रभूने माझ्या पतीचा प्राण घेतलेला आहे. रणांगणावरती कुंभकर्णाची पत्नी लंकेतून दाखवत आहे. ते कुंभकर्णाचं शरीर तिथं पडलं होतं. कुंभकर्णाचं शरीर, त्यातला जीव गेलेला आहे, त्यातला प्राण गेलेला आहे. असे कुंभकर्णाची पत्नी आपल्या पतीकडे पाहत पाहत शोक करते आणि पुढे राम राम आणि त्या पतीला आलिंगन देऊन शोक करते कुंभकर्णाची पत्नी. आणि तिचं राम आहे. कुंभकर्णाच्या पत्नीचा शोक पाहिला राम तिथं आले. कुंभकर्णाच्या पत्नीची अवस्था पाहिली आणि तिथं राम आले. अगोदर रामाच्या चरणाकडे पाहिलं आणि खालून वरती निहाळत 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 रामाच्या मुखाकडं कुंभकर्णाची पत्नी. आणि ते रामाचं रूप पाहिलं. रामाचं रूप पाहिलं आणि हात होते आपल्या पतीच्या, प्राण गेलेल्या पतीच्या वरती हात होते. आपल्या पतीकडे पाहिलं, रामाकडे पाहिलं आणि त्या रामाकडे पाहिलं, पतीकडे पाहिलं. कुंभकर्णाच्या पत्नीतला भाव बदलला आणि क्रोधान ओतप्रोत भरलं मन. आणि त्या राम प्रभूकडे क्रोधानं पाहत, अरे आपण पहा, रामाकडे पाहत असताना कोणता भाव पाहिजे? महाराज रामाकडे पाहत असताना कोणता भाव पाहिजे आपल्याकडं? महाराज कोणता भाव? व्यक्तिशास्त्रामध्ये 5 भाव सांगतात. 1 शांत भाव, 2 दास्य भाव, 3 सत्य भाव, 4 माधुर्य भाव आणि 5 वात्सल्य भाव. 5 भावातून रामप्रभूकडे पाहत त्या रामाकडे पाहत. रामाच्या रूपात ताकद काय? या रामाच्या रूपात ताकद काय? रूप सुख झाले हो साधनी. रूप
शेतूवरती मारुर वानर सेना जात असताना माशे सुद्धा रामाचं रूप पाहून तटस्थ झाले. ते रामाचं रूप पाहून, रामाच्या रूपात ताकद किती आहे. अरे रामायण काय सांगतं, रामस्य रूप नाम लीला धाम परात्परम यतत् चतुष्टकम सच्चिदानंद विग्रहम. रामाचं रूप पाहिलं मोक्ष, नाम मुखात असेल मोक्ष, रामलीला श्रवण असेल मोक्ष, रामाचं जिथं वास्तव्य साकेत धाम तिथं शरीर गेलं मोक्ष. जस राम स्वरूप तसं भगवान श्रीकृष्ण स्वरूप. त्या राम सम्यक कृष्ण स्वरूप, कृष्ण नाम मोक्ष, कृष्ण लीला मोक्ष, गोलोक शरीर गेलं मोक्ष, कृष्ण लीला श्रवण असेल मोक्ष. हे राम प्रभूचं स्वरूप आहे. रूपात ताकद आहे, कृष्णाच्या रूपात हे ताकद आहे. काय रूप आहे, राजस कुमार मदनाचा पुतळा. आरशामध्ये रूप पाहत होते कृष्ण, स्वतःलाही रूप पाहिलं आरशात, सौंदर्य पाहिलं. इतकं सौंदर्य एकदा, बरोबर ना, हा एक कथा येते, आता ते महाराजांच्या मुखातून ऐका, मी काय सांगणार नाही. चौपार कुमाई बोला पुंडरीक धरुनाथ श्री ज्ञानदेव पण ती अवस्था, त्या परिस्थिती तिथं अशी होते. कुंभकर्णाच्या पत्नीच्या ठिकाणी क्रोधानं प्रवेश केला. हे राम, माझ्या पतीचा प्राण घेतला. माझा पती माझा अन्नदाता आहे, माझा पती माझा आत्मा आहे, माझा पती माझा प्राणदाता आहे, माझा पती माझं पुढील भविष्य काळ आहे, आणि माझ्या पतीचा तुम्ही प्राण घेतला. मी आता कुणाकडे पाहून जगू, कोणाच्या आधारानं मी जगू सांगा राम. राम प्रभू सांगा, मी कोणाच्या आधारानं जगू सांगा. मी आता कुणाकडे पाहून जगू सांगा. पुढचं आयुष्य मी कसं जगू, पुढचा भविष्य का कुठं मी व्यतीत करू सांगा राम. मग राम सांगतात पुढचं आयुष्य, पुढचं आयुष्य, पुढचं आयुष्य जिथं कथा असेल तिथं व्यतीत कर. जिथं राम कथा असेल, जिथं भागवत कथा असेल, जिथं भगवंताचं नामसंकीर्तन असेल, तू तिथं जा. आणि तिथं तू तिथं आपलं पुढील भविष्य काळ, त्या सत्कार्यात तू पुढचं कालखंड, तिथं तू पुढचं आयुष्य तिथं तू व्यतीत कर. स्वतः राम प्रभू सांगतात कथा तुम्ही ऐका. म्हणून करूयाची कथा नामाचा गजर. स्वतः राम म्हणतात, आणि जो मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्म कर्म पूर्ण श्रद्धा करावे श्रवण. भागवत असं सांगतं, जे आपण भगवंताचे दिव्य कर्म, दिव्य अवतार कार्य, दिव्य जन्म, जो कुणी त्या भगवंताचं दिव्य कर्म, दिव्य अवतार कार्य श्रवण करतो त्याला मोक्षाची प्राप्ती आहे, असं संत एकनाथ महाराज सांगतात भागवतामध्ये. म्हणून इथं कथेमध्ये आला, पूर्ण श्रद्धेने तुम्ही कथा श्रवण करा. महाराज का श्रवण करा, अभंगाचं चेलास लेहुते भूषणे, म्हणू हरीचे दास लेहुती भूषणे. महाराज कोणकोणती भूषण आहे, जसं वारकऱ्याची वैष्णवाची भूषण काय, गोपी चंदन होते तुळशीच्या माला, हार मिळवते गळारे. तुळशीच्या
वैष्णवाची भूषण. वैष्णवाची भूषण का? गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळावरती गोपीचंदन, कपाळावरती गोपीचंदन आणि मुखामध्ये भगवंताचं नाम. नामामणी नाम केशवाशी गेशी तरीचे वैष्णव होशी अरे जना. महाराज एक सांगू का? आपण जे कपाळावरती गंध लावतो हे गोपिकाचं प्रेमाचं प्रतीक आहे. भगवंतानी प्रेमाचं प्रतीक आपल्या कपाळावरती आहे. भगवंत स्वतः गोपिकाचं प्रेमाचं प्रतीक आहे. महाराज काय गोपिकाचं प्रेम होतं भगवंतावरती. म्हणून निळोब्रा म्हणतात परमार्थामधल्या खऱ्या भाग्यवान. एक 10 मिनिटं घेतो महाराज, 10 मिनिटं घेतो. 10 मिनिटांमध्ये सेवा संपवतो. नाही 10 मिनिटांमध्ये सेवा संपवतो. विठोबा रकुमारी बोला पुंडलिक प्रेमाचं प्रतीक आहे. महाराज काय गोपिकाचं प्रेम. कृष्णाकडे पाहत पाहत कंठी प्रेम दाटे, नयने निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. निळोपरा कृष्ण भक्ती पाहून त्या गोपिकाला काय म्हणतात? धन्यच्या भाग्याच्या जन्मला संसारी. संसारामध्ये भाग्यवान स्त्री कोण? गोपिका. संसारही करतात आणि भगवान आणि कृष्ण भक्तही करतात. कृष्ण भक्तही करतात. देहानं संसार करतात आणि मनानं कृष्ण नाम घेतात. असं म्हणतात ताकात लोणी, ताकात लोणी असावं, लोण्यात ताक नसावं. मिठाईत आणि विषयात मीठ, विषयात विषात विषयात मिठाई असावी पण मिठाईत विष नसू नये. कोळशात हिरा असावा पण हिऱ्यात कोळसा नको. पाण्यात बोट असावी पण बोटीमध्ये पाणी नको. राजकारणात मित्र असावा, राजकारणात मित्र असावा पण मित्रात राजकारण नको. कसं? संसारामध्ये देहात संसार नको, मनात संसार नको, देहात संसार असावा. आणि हा गोपिका, या गोपिका नित्य का ध्यानी मध्ये करिता कामकाज दृष्टी त्याच्यावरी, बोलता चालता जेविता निरंतर योग. चालताना कृष्ण, बोलताना कृष्ण, जेवताना कृष्ण, ध्यानात कृष्ण, मनात कृष्ण, डोळ्यापुढं कृष्ण, आचारात कृष्ण, विचारात कृष्ण. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले. ही गोपिकाची अवस्था. काय गोपिकाचं प्रेम होतं 2 मिनिटांमध्ये सांगतो महाराज. त्या राधेचं काय प्रेम होतं. राधेचं प्रेम काय होतं. त्या राधेचं प्रेम कृष्णावरती. एकदा राधा आणि कृष्ण एका रस्त्यात भेटले. राधा आणि कृष्ण एकदा रस्त्यात भेटले. खूप दिवसांनी दोघांची भेट झाली आणि कृष्णानं राधेला पाहिलं, कृष्णानं राधेला पाहिलं, कृष्णाने राधेला पाहिलं, कृष्णाला पाहिला, राधेला पाहिला बरोबर कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं. अरे प्रत्यक्ष भगवंताच्या डोळ्यात पाणी यावं भक्ताला पाहून, ही भक्तीची उच्च अवस्था आहे. वास्तविक भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे देवाला पाहून. पण त्याच्या अरे काय राधेची भक्ती. प्रत्यक्ष परमात्म्याला डोळ्यात पाणी येत होतं. जसं आमचा महाराज सेना न्हावी, संत सेना न्हावी भगवंताची पूजा करत असताना, अरे काय संत सेना न्हावी, पण संत सेना न्हावी पहाटे 4 वाजता देवाची पांडुरंगाची पूजा करत आणि पूजा, या पूजेचे मंत्र म्हणत असताना या पंढरपुरातले ब्राह्मण पहाटे 4 वाजता यायचे.
आणि त्या शेणा न्हाव्याच्या मुखातले मंत्र श्रवण करायचे. काय भाव होता शेणा न्हाव्याचा. आणि ज्यावेळी शेणा न्हावी एक तांब्या पांडुरंगावरती पाणी ओतायचे आणि खाली किती पाणी गळायचं, 2 तांबे गळायचं. पांडुरंगाच्या वरती एक तांब्या, मग खाली किती तांब्या भरला पाहिजे, एकच तांब्या भरला पाहिजे. मग दुसरा तांब्या कुठून आला, कुठल्यातून आला तर देवाच्या डोळ्याच्या पाण्यातून तांब्या भरत होता. प्रत्यक्ष पांडुरंग रडायचे. सेना नाव्याचा भाव पाहून प्रत्यक्ष पांडुरंग सेना नावाचा भाव पाहून देव रडायचे, देव रडायचे, देव रडायचे. असा भाव त्या राधेचा भाव होता. हे राधे कशीस तू. देवा ठीक आहे. देवाने भगवंताने पाहिलं, राधेच्या डोळ्याकडे पाहिलं. देव आश्चर्याने पाहू लागले राधेकडे. राधे मी तुला पाहिलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. तू मला पाहिलंस, तुझ्या डोळ्यात पाणी नाही का. राधा म्हणते हे कृष्णा भीती वाटते रे, भीती वाटते मला, भीती वाटते. कृष्ण म्हणतात कोणते. मग राधा म्हणते देवा तुम्हाला पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी कसं येणार नाही. महाराज राधा आणि कृष्ण दोघांची अवस्था कशी होती. राधा आणि कृष्ण जीव 2 आहेत, प्राण 1 आहे. जीव 2 आहेत, आत्मा 1 आहे. डोळे 2 आहेत, दृष्टी 1 आहे. 2 हात आहेत, टाळी 1 आहे. कान 2 आहेत, ऐकणं 1 आहे. 2 नाकपुड्या आहेत, श्वास 1 आहे. 2 पाय आहेत, चालणं 1 आहे. तसं 2 जीव आहेत, आत्मा 1 आहे. राधा आणि कृष्ण, राधा आणि कृष्ण. महाराजांच्या मुखातून ऐका तुम्ही, गोड अतिशय गोड महाराज सांगतील का. आता राधा आणि कृष्ण लग्न का झालं नाही, महाराजांच्या मुखातून ऐका. याच्यामुळं लग्न होण्यासाठी स्त्री आणि पुरुष लागतो. मग कृष्ण म्हणजेच राधा आणि राधा म्हणजे कृष्ण. मग लग्न कसं होईल, बरोबर ना महाराज. हा लग्नासाठी 2 पुरुष, 1 पुरुष आणि 1 स्त्री लागते. दोघाचा प्राण 1, दोघाचं शरीर 1, दोघाचा आत्मा 1. मग लग्न कसं करेल, लग्न कसं होईल. म्हणून म्हणून राधा आणि भगवान कृष्ण यांचं लग्न झालं नाही. विठोबा रघुमाई माझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही का राधे का. हे कृष्णा मला भीती वाटते रे. कोणती राधे. हे कृष्णा जर माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या डोळ्याच्या पाण्यावाटे माझ्या अंतःकरणातला, माझ्या मनातला जो कृष्ण आहे, या मनातला कृष्ण डोळ्याच्या पाण्यावाटे बाहेर पडल म्हणून याची भीती वाटते. म्हणून रडत नाहीये. डोळ्यातनं माझ्या पाण्यावाटे तू माझ्या मनातला कृष्ण, तू माझ्या मनातून बाहेर पडेल, बाहेर पडेल याची भीती वाटते. म्हणून मी रडत नाहीये आणि रडणार नाही. याला म्हणतात काय प्रेम आहे. या प्रेमाला उपमा देता येत नाही. कोणतं प्रेम, या प्रेमाला उपमा देता येत नाही. दाखवू शकता प्रेम. प्रेमयुक्त परितात्मा कदाचित प्रेम मोहतः. भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाचे 4 प्रकार आहेत. प्रेमयुक्त परितात्मा की त्या प्रेमाला उपमाच देता येत नाही असे राधेचं आणि भगवान श्रीकृष्ण. आणि ते राधा कृष्ण साक्षात तुम्हाला इथं आज भगवान श्रीकृष्ण, राधा आणि प्रेम इथं तुम्हाला आज महाराजांच्या योगानं तुम्हाला
भगवंताचं कृष्ण चरित्र श्रवण ऐकायला मिळत आहे. कुठंतरी तुम्ही पाठीमागचं संचित कर्म चांगलं केला, हा योग तुमच्या जीवनात आला. हा योग महाराज कोणती गोष्ट कर्माशिवाय, संचित कर्माशिवाय, पूर्व पुण्य जरी होती सा न पूळ, निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी. कुठंतरी पाठीमागं संचित कर्म केलं, तुमच्या जीवनात हा योग होता. असा संधी तुम्हाला परत परत येत नाही. म्हणून या इथं हा तुमचं उदयले भाग्य आता अवघी चिंता वारली. असा भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. महाराजांच्या रूपानं आज इथं तुमच्या गावामध्ये प्रत्यक्ष कर्मपाम, ज्याचा प्रत्यक्ष पाठीमाग कृष्ण परमात्मा त्यांच्या पाठीशी आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा मनोगत प्रत्यक्ष महाराजांच्या मुखातून व्यक्त होत आहे. हे आपलं सगळ्या श्रोता लोकांचं परमभाग्य आहे. आणि असा हा परमभाग्य, असा योग असा पुन्हा 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 योग असं भगवंताच्या पुढे प्रार्थना करतो. आणि इथं कथेमध्ये असताना अभंगाचं तिसरं चरण, हरी आशा भय लाज आड नये चिंता. कोणतंही संकट येऊ दे, आशा बाजूला ठेवा, संकट बाजूला ठेवा आणि इथं अगोदर कथेमध्ये या. ऐशी तया सत्ता समर्थाची. इथं सत्ता भगवंताची सत्ता आहे. म्हणून तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरण म्हणतात, तुका म्हणे करू ऐसा याचा संग, जेणे होय भंग चिंतनाचा. की जिथं चिंतनाचा भंग होणार नाही अशी संगत करा. संगतीचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो. म्हणून चांगली संगत करा. आणि संगत करायची असेल सत्संगेन परमप्राप्त दुस्तरम तरेते चिरा तस्मात प्रयत्न सत्संगम सततम करू. आपल्याला परमपदाची प्राप्ती होते. म्हणून संतांची संगत करा, संतांच्या ग्रंथाची संगत करा, संतांच्या विचाराची संगत करा. ज्ञानेश्वर महाराज गेले, पण ज्ञानेश्वर महाराज कुठे? ज्ञानेश्वरीमध्ये. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले नाही. कुठे? गात्यामध्ये. एकनाथ महाराजांनी गोदावरीमध्ये समाधी घेतली नाही. आज सुद्धा एकनाथ महाराज कुठं? एकनाथ भागवत तिथं. अरे भगवान श्रीकृष्ण 125 वर्षांत निज धामाला गेले नाही. कुठं? जिथं भागवत कथा तिथं भगवान श्रीकृष्ण. इथं आत्ता आज सुद्धा, इथं आत्ता सुद्धा जर आपली श्रद्धा असेल भगवान श्रीकृष्ण इथं आपल्याला दर्शन घडेल. आणि जिथं दर्शन घडलं, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. हे जन्माचं सार्थक आहे. असा पुन्हा पुन्हा योग येत नाही. असं हेच कर्म आपला तुका म्हणे सत्य कर्मा होय साय. हे कर्म आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतं. म्हणून इथं जे इथं जी कथा आहे, या कथेमध्ये वृद्ध श्रद्धेने वेळ काढा. परत ही वेळ येत नाही. चिंतने तो सरे धन्य धन्य तो का. आयुष्यातला सगळ्यात वेळ कोणती चांगली? जिथं आपण भगवंताचं नामस्मरण करतो. आयुष्यातली सगळ्यात तो काळ सर्वात श्रेष्ठ. म्हणून आयुष्य जगत असताना काळ सारावा चिंतने. कामामध्ये काम काही मना राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. म्हणून इथून पुढं तरी आता पाठीमागचे दिवस गेले, जेवढा वेळ आपल्याला कथेला देता येईल, जेवढे दिवस राहिले तेवढे दिवस तरी कथा श्रवण करा. आणि हेच कथा आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतो. म्हणून तुकोबरा इथं म्हणतात, करो याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. मनोहरीचे दास लेवती भूषणे, कापे तया बेने कैकार. आशा भय लाज आड नये शंका, ऐशी तया सत्ता समर्थाची. तुका म्हणे करो ऐसी याचा संग, जेणे नवे भंग चिंतनाचा. मनोहरीचे दास लेवते भूषणे, कापे तया भेने कळिकार. हरी कोण म्हणते का? हा लवकर. तुका म्हणे करू ऐसी याचा संग, तुका म्हणे करू ऐसी याचा संग.
माझ्या जन्मजन्मीत झाला पंढरीचा वारकरी वारी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा प्रलोभ पंढरीचा वारकरी वारी चंद्रभागे नाम तुका मागे दान पंढरीचा वारकरी विठ्ठल रुक्माई भगवान विठ्ठल रुक्माई भगवान विठ्ठल रुक्माई भगवान मागणीची प्रति देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांची एक मुलाने काय मागणी नाही तुका होई ठेव पाळी संताची ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 सुंदरी गोदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता लगेच